हॅलो नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये मी इथं ब्रायडल मेकअप आहे तो कशाप्रकारे स्वतःच करायचं आहे दाखवलेलं आहे. कारण की आता पार्लरमध्ये सुद्धा इथं मेकअप आर्टिस्टचे जे रेट आहेत ते खूपच वाढलेले आहेत. आणि जर तुम्हाला आधी म्हणजे पहिला थोडाफार इथं मेकअप येत असेल तर तुम्ही नक्कीच हा मेकअप तुम्ही ट्राय करू शकता. आणि इथं तुमच्या मनासारखा मेकअप देखील तुम्ही करू शकता. कारण की काही ठिकाणी मेकअप आर्टिस्ट आहेत खूपच असं जास्त डार्क कलरचा मेकअप वगैरे करतात आणि त्यांना इथं सांगणं देखील अवघड जातं. तर सर्वात आधी चेहऱ्यावरती इथं मॉइश्चरायझर अप्लाय करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही इथं प्रायमर देखील अप्लाय करून घ्या. आणि लग्नाच्या वेळी तर इथं सगळेच इथं फेशियल वगैरे करतात आणि चेहऱ्याची काळजी देखील घेतात. त्यामुळे चेहऱ्यावरती खूप जास्त असं ऑइल वगैरे नसतं आणि ग्लोसुद्धा आलेला असतो. त्यामुळे इथं खूप जास्त प्रोडक्ट वगैरे वापरायची गरज नाही आणि हा मेकअप आहे तो एकदम नॅचरली तयार होतो. आता माझ्याकडे इथं कन्सिलर आहे स्विस ब्युटीचं. ते आधी मी इथं डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळ असतील तर तुम्ही इथं अप्लाय करायचं आहे आणि नाही जरी तरी देखील तुम्ही अप्लाय करा. कारण की इथं फोटो वगैरे काढायचा असतो. त्यामुळे इथं फोटोमध्ये अप्लाय केल्यामुळे मेकअपचा फोटो आहे तो खूपच छान निघतो. त्यानंतर इथं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्या. आणि ब्लेंडर आहे तो तुम्ही इथं पाण्यामध्ये थोडा बुडवून इथं पिळून मगच वापरा आणि तुम्ही ब्रशचा यूज देखील करू शकता. पण ब्युटी ब्लेंडरने काय होतं प्रत्येक म्हणजे ठिकाणी इथं ब्युटी ब्लेंडर इथं अप्लाय करता येतं. तसं ब्रशने इथं होत नाही आणि तुमचे जे प्रोडक्ट आहेत ते सुद्धा व्यवस्थित अप्लाय होतात. त्यानंतर इथं मी मेबलिनचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि तुम्ही जर प्रोडक्ट आहे ते इथं खूप महाग देखील घेऊ नका आणि खूपच असं चीप क्वालिटीची वगैरे घेऊ नका. कारण की तुमचं लगीन आहे ते फक्त एकदाच होत असतं आणि इथं तुम्ही चांगल्या प्रॉडक्टमध्ये सुद्धा इथं थोडाफार इथं इन्व्हेस्ट करू शकता. आता मी इथं मेबलिन फिटमीचं फाउंडेशन वापरलेलं आहे. त्याचा शेड नंबर आहे 332. आता मी संपूर्ण चेहऱ्यावरती मानेवरती इथं डॉट डॉट करून अप्लाय केलेलं आहे. त्यानंतर मी इथं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मी मेबलिन फिटमीचंच कॉम्पॅक्ट पावडर देखील वापरलेलं आहे. आता ही सुद्धा पावडर आहे तुम्ही सर्वात आधी इथं थोडी जास्त लावला तरी देखील चालतं. कारण की संपूर्ण मेकअप संपेपर्यंत ती पावडर आहे ती कधी निघून जाते समजतच नाही. त्यानंतर मी इथं ब्रशने सेट करून घेतलेला आहे. तर माझा चेहरा आहे तो पूर्णपणे म्हणजे त्याला एक स्ट्रक्चर वगैरे काही दिसत नाही. त्यामुळे मी इथं माझी जॉ लाईन आहे ती इथं मी शार्प थोडी करून घेणार आहे. आणि माझा चेहरा आहे तो थोडा इथं मोठा आहे आणि त्याला कोणत्याही प्रकारचं इथं स्ट्रक्चर वगैरे दिसत नाही आणि ते फोटोमध्ये देखील व्यवस्थित येत नाही. त्यामुळे मी इथं थोडं जॉ लाईनला देखील इथं काउंटर करून घेणार आहे आणि फोरहेड देखील माझी थोडीशी इथं मोठी आहे ते सुद्धा मी घेणार आहे. तुम्ही नोजवरती देखील इथं काउंटर करून तुमचं नोज आहे ते शार्प करू शकता. पण इथं माझं आहे ते स्ट्रेट आहे त्यामुळे मी इथं अप्लाय केलेलं नाही. त्यानंतर हे सुद्धा इथं ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता ब्लेंड केल्यानंतर त्यानंतर तुम्ही इथं सेटिंग स्प्रे मारून घ्यायचा आहे. सेटिंग स्प्रेमुळे तुमचा मेकअप आहे तो लाँग लास्टिंग राहतो आणि तुम्हाला स्वेट वगैरे घाम वगैरे येत असेल तर तो येत नाही. आणि आता लग्न असल्यामुळे ते सगळं होणारच आहे त्यामुळे तुम्ही सेटिंग स्प्रेसुद्धा इथं यूज करायचा आहे. त्यानंतर आता मी आयशॅडोसाठी मी एकदम सेटल असं आयशॅडो अप्लाय केलेला आहे. सर्वात आधी तर मी इथं ऑरेंज रस्ट कलरचं इथं म्हणजे आयशॅडो घेतलेला आहे आणि तो डोळ्यांच्या वरती इथं अप्लाय केलेला आहे. आणि आयशॅडो आहे तो तुम्हाला व्यवस्थित असं ब्लेंड करायचं आहे. कुठे देखील तुम्हाला इथं क्रीज वगैरे इथं पडू द्यायचं नाही. जरा वेळ लागतो पण इथं तुम्ही व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. आणि इथं आयशॅडो आहे तो तुम्ही इथं डार्क वगैरे लग्नामध्ये आता ती इथं ट्रेंड गेलेली आहे. आता सगळीकडे असं लाईट आयशॅडो कलरचाच ट्रेंड आलेला आहे. त्यानंतर ह्यावरती मी फक्त इथं शिमरचा जो आयशॅडो आहे तो अप्लाय केलेला आहे. खूप जास्त ह्याच्याबरोबर मी इथं एक्सपेरिमेंट केलेलं नाही. एकदम सिंपल असं आयशॅडो मी इथं अप्लाय केलेला आहे जेणेकरून सगळ्यांनाच हा आयशॅडो आहे तो इथं इझिली अप्लाय करता येतो. जर तुमच्याकडे तो कलर नसेल तर तुम्ही इथं ब्राऊन कलर घेऊ शकता किंवा तुम्ही इथं रेड कलर पण घेऊ शकता. पण थोडाच तुम्ही अप्लाय करा, खूप जास्त असं रेड दिसेल. आणि आता लग्नामध्ये देखील इथं खूप असं न्यूड कलरचे मेकअप आयशॅडो वगैरे इथं ट्राय करतात. आता त्यानंतर मी इथं आयलाइनर अप्लाय करून घेतलेला आहे. माझ्याकडे इथं पावडर आयलाइनर आहे त्याने मी इथं आयलाइनर इथं मी लाईन करून घेतलेली आहे. त्यानंतर मी लिक्विड आयलाइनर इथं अप्लाय करत आहे. कारण की डायरेक्ट आयलाइनर आहे ते काही जणांना जमत नाही. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे देखील अप्लाय करू शकता किंवा तुम्ही आयशॅडो घेऊ शकता ब्लॅक कलरचा आणि तो तुम्ही इथं लाईनला वापरू शकता. त्यानंतर तुम्ही लिक्विड आयलाइनर इथं अप्लाय करा आणि अप्लाय करतेवेळी देखील एकदम तुम्ही म्हणजे खूप गडबड करू नका, मधून तुम्ही ट्राय करा. त्यानंतर मी इथं फेसेस कॅनडाची काजल पेन्सिल वापरलेली आहे.
ही पेन्सिल देखील एकदम स्मूथ आहे आणि खूपच डार्क असं ह्याच्या लाईन तयार होते. त्यानंतर आता मी इथं फॉल्स आय लॅशेस आहेत ते अप्लाय करणार आहे. मला देखील इथं आय लॅशेस आहेत ते खूप जास्त असं म्हणजे सवय नाही अप्लाय करायचं, तरी देखील मी इथं ट्राय केलेले आहे. त्याच्यावरती ग्लू लावून तुम्ही इथं पूर्णपणे इथं ड्राय होत येत असते त्यावेळी तुम्ही अप्लाय करा. आता मी इथं दोन्ही डोळ्यांवरती अप्लाय करून घेतलेला आहे. त्यानंतर मी इथं मस्कारा अप्लाय करून घेतलेला आहे. आणि माझ्याकडे जी प्रॉडक्ट आहे ती स्विस ब्युटीची मेबलिनची प्रॉडक्ट आहेत आणि ती खूपच छान प्रॉडक्ट आहेत. खरंच तुम्ही देखील त्या प्रॉडक्टवरती तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. हे देखील आय शॅडो पॅलेट आणि ह्यामध्येच काजल देखील आहे. 2 आणि 1 पॅलेट आहे स्विस ब्युटीचं. खूपच छान असं आहे. आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रॉडक्टची लिंक हवी असेल तर तुम्ही नक्कीच इथं मला कमेंट करू शकता. मी तुम्हाला तो कोणता प्रॉडक्ट आहे आणि कसं तुम्ही घ्यायचं ते देखील मी सांगते. त्यानंतर मी इथं शुगर कॉस्मेटिकचं कोरल क्लायमॅक्स असलेलं इथं मी ब्लश वापरलेला आहे. हा ब्लश देखील एकदम मीडियम स्किन टोनसाठी तर खूपच मस्तच आहे. आणि जर तुमची स्किन फेअर असेल तरी देखील हा जो म्हणजे ब्लश आहे ते सूट होतं. आता ब्लश आहे मी चिक्सवरती देखील अप्लाय केलेला आहे आणि हा इनसाइडचं मी इथं हायलायटर वापरलेला आहे. हा सुद्धा खूपच पिगमेंटेड हायलायटर आहे. तुम्ही एकदा जरी ह्या प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट केला तर लग्न असल्यामुळे नंतर देखील तुम्हाला हे जे प्रॉडक्ट आहे ते यूज करता येतं. जसं की आपण लग्नानंतर देवाला जातो, फिरायला जातो, त्याच्यासाठी देखील हे प्रॉडक्ट आहे तुम्ही इथं यूज करू शकता. आता मी फोरहेड, चिक्स आणि नोजवरती हायलायटर अप्लाय केलेला आहे. खूप जास्त लावत नाही, पण इथं फोटो वगैरे काढायचे असतात त्यामुळे इथं हायलायटर थोडं जास्त लावला तरी देखील चालतं. ब्लश पण तुम्ही जास्त अप्लाय केला तरी देखील चालतं. आता माझा संपूर्ण मेकअप झालेला आहे. आता मी शेवटी इथं लिपस्टिक लावणार आहे. आता लग्न असल्यामुळे तुम्ही इथं न्यूडऐवजी थोडंसं डार्क देखील तुम्ही इथं ट्राय करू शकता. लिपस्टिक आहे ते. आता हे लिपस्टिक आहे ते सुद्धा थोडंसं डार्क आहे, पण मी तर खूप जास्त परत इथं अप्लाय करत नाही. एकच कोट इथं मी अप्लाय करणार आहे. आता पाहू शकता हा लिपस्टिक शेड देखील खूपच छान आहे. एकदम स्मूथ असं लिपस्टिक आहे. ड्राय झाल्यानंतर तर खूपच असं मॅट फिनिश इथं लिपस्टिक आहे. आणि त्यानंतर आता मी टिकली लावून पाहत आहे मी कुठली टिकली आहे ती मला इथं सूट होते ती. आणि महाराष्ट्रीयन लग्न असलं तर इथं अशा प्रकारची टिकली इथं नक्कीच लावतात. आता मी लिपस्टिकचाच यूज करून इथं मी बिंदी देखील इथं तुम्हाला काढून दाखवत आहे. ते सुद्धा कशा प्रकारे दिसतं, कारण की माझ्याकडे इथं मोठी टिकली नाही आणि माझा फेस मोठा आहे त्यामुळे मी इथं थोडीशी इथं मोठी टिकली काढलेली आहे. आता फायनल लुक तुम्ही इथं पाहू शकता. आणि माझ्याकडे इथं बिंदी वगैरे नाही त्यामुळे मी इथं ज्वेलरी वगैरे घातलेली आहे. त्यानंतर मी इथं बिंदीसाठी मी इथं माझ्याकडे असं जुना म्हणजे ट्रेडिशनल असलेला हार आहे तोच इथं मी वरती केसांवरती ॲड केलेला आहे. आता अशा प्रकारे तुमच्याकडे जर प्रॉपर मॅचिंग असं ज्वेलरी असेल तर खूपच छान असा लुक आहे तो उठून दिसतो. आणि ह्यावरती ओढणी घेतल्यानंतर तर प्रॉपर असं नवरीचा लुक इथं दिसतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर इथं लाईक करायला विसरू नका. आणि कोणतेही प्रॉडक्ट पाहिजे असेल तर तसं कमेंट करा.